तर माझ्या ऑफिसला कामानिमित्त काम चालू असताना फोन आला पक्ष कार्यालयातून, तुमची निवड झाली। मला तर विश्वास नाही, कारण की एकच माझी बाळासाहेबांची मीटिंग झाली, त्यानंतर डायरेक्ट पदच मिळालं। संविधान वाचवण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे। जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, आपण बघत असाल की पिंपरी चिंचवड शहराला वंचित बहुजन आघाडीचा पुणे शहर अध्यक्ष नव्हता, परंतु आता नितीन गवळी याच्या रूपाने पिंपरी चिंचवड शहराला शहराध्यक्ष लाभलेला आहे। पूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडी युवा शहराध्यक्षपद भूषवलेलं आहे आणि नितीन गवळी यांना शहराध्यक्षपद मिळाल्यामुळे संपूर्ण शहरामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे। आनंदोत्सव साजरा केला जात आहे। आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जवळ त्यांची निवड झाल्याबद्दल स्वागत झालेलं आहे। अनेकांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। असे शहराध्यक्षपदी निवड झालेले नितीन गवळी आता माझ्यासोबत आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। गवळी साहेब, काय सांगाल की तुमची शहराध्यक्षपदी निवड झालेली आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? प्रथम सर्वांना बाळासाहेब आंबेडकर एकता त्यांचा आभार मानतो की त्यांनी परत मला वंचित बहुजन आघाडीत काम करण्यासाठी शहर अध्यक्षपद दिल्याबद्दल त्यांचा आभार मानतो। व इथून पुढे आम्ही युवक आघाडी, महिला आघाडी हे तिन्ही विंग एकत्र मिळून शहरात चांगल्या पद्धतीने काम करू। हे शहराध्यक्षपदी आपली निवड झाली, हे तुम्हाला माहित होतं का तुमची निवड होणार आहे म्हणून? कसं काय? हे आम्हाला अचानक 3 ते 4 वाजता सुखनंदाची घटना कळाली। मी तर माझ्या ऑफिसला कामानिमित्त काम चालू असताना फोन आला पक्ष कार्यालयातून, तुमची निवड झाली। मला तर विश्वास नाही, कारण की एकच माझी बाळासाहेबांची मीटिंग झाली, त्यानंतर डायरेक्ट पदच मिळालं। ते संतोष जोगदंडला मग मी फोन करून त्यांनी मला हे लेटर पाठवा म्हणलं, खरंच आहे का नाही, कारण मला विश्वास बसत नव्हता की, कारण की शहरात आपले जे पहिलेचे आजी माजी पदाधिकारी त्यांना भेटण्यासाठी त्यांचे बी खूप प्रयत्न चालू होते, पण बाळासाहेबांनी मी युवक आघाडी असताना जे काम पाहिलेले, जे पक्षाचे पक्षवाढीसाठी काम केलेलं आहे 1 वर्षभरात, त्या जोरावरती मला अध्यक्षपद दिलं असावं असं मला वाटतं। आता आपली शहराध्यक्षपदी निवड झालेली आहे, आपलं कसं नियोजन असणार आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता सध्याला आम्ही 1-2 ते 3 दिवसात आमच्या तिन्ही विंग मिळून बैठक घेऊ आणि पुढची वाटचाल आम्ही 100% ठरवू। आता सध्याला 25 नोव्हेंबर या दिवशी जे बाळासाहेबांनी संविधान चा कार्यक्रम ठेवलेला आहे, जे बिहारला झाले ते महाराष्ट्रात घडून आहे, त्यानिमित्त सर्व जनतेने पिंपरी चिंचवड वासियांनी या कार्यक्रमाला हजेरी लावावं आणि या कार्यक्रमाला उपस्थित दाखवून संविधान वाचवण्यासाठी काम करावं एवढं आवाहन करत आहे। बरं, शहरामध्ये असा एकही व्यक्ती नाही की तुम्हाला ओळखत नाही असा, आणि सगळी लोक तुम्हाला अभिनंदन करण्यासाठी आता बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आली होती, तुमचं स्वागत केलेलं आहे। ह्या सगळ्या लोकांना तुमचं काय आव्हान असेल पुढच्या वाटचालीसाठी? एवढंच आव्हान असेल, संविधान वाचवण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे। त्यासाठी कुणाच्या पैशाला बळी न जाता जे महानगरपालिकेचं इलेक्शन आहे, त्यात वंचित बहुजन आघाडीचे स्वाभिमानी नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभा राहावं हीच विनंती आहे। आपला चहा सांची चहा, संपर्क 9113006166 9923191916।